गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कशा आहात तुम्ही? मजेत ना? अभ्यास करतात ना? सेमिस्टर येणार आहे तुमचा. आणि टेस्ट कसा गेला तुमचा? अभ्यास केलाच ना तुम्ही चांगल्यानी? तर आपला पोर्शन्स कंप्लीट झाला आहे टेक्स्टबुकचा. आता आपण करूया निबंध लेखन, पत्रलेखन, कहाणी लेखन, ग्रामर सेक्शन, व्याकरण हे सगळे करायचं आहे आपल्याला. आणि टेक्स्टबुकचा आपला लेसन पूर्ण झाला आहे. हा लेसन नंबर 7 आजारी पडण्याचा प्रयोग. हे 7 लेसन कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. तर स्टुडंट्स, आज आपण निबंधचा भाग करणार आहोत. हा तुम्हाला निबंधमध्ये लिहायचा आहे. निबंधचा विभाग आहे ना ग्रामरच्या बुकमध्ये, त्यामध्ये लिहायचा आहे. आता आज आपण काय करणार आहोत, फर्स्ट तुम्ही आहे ना आपल्या टेक्स्टबुकचा बघा 26 पेज नंबर ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला पिक दिलेला आहे. हे पिक दिलेलं आहे आणि यात काय करायचं आहे तुम्हाला, हे एक संवाद लेखन दिलेलं आहे. संवाद चालू आहे आणि ते रीड करायचं आहे आणि त्यातला दिलेला क्वेश्चन आन्सर्स लिहायचा आहे. क्वेश्चन दिलेला आहे, त्यात आन्सर शोधायचा आहे. हा कसा करतात मुलांनो, संवाद लेखन असो किंवा तुमचा पॅसेज असो, त्यातमध्ये क्वेश्चन आन्सर्स दिलेला असेल तर तुम्ही काय करायचा बघा. काय दिलेलं आहे, खालील चित्र पाहून व खालील संवाद वाचून खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा. ह्यामध्ये काय करायचं आहे मुलांनो, तुम्हाला हा चित्र पाहायचा आहे. बघा चित्रामध्ये काय आहे, एक मुलगी आहे आणि त्याची आजोबा की आजी आहे आणि हे पाणी आहे, ते ब्रिजमध्ये उभे आहे. हे दृश्य दिसत आहे ना आपल्याला. आणि काय आहे, नीता आणि आजी यांचे गोष्टी चालला आहे, संवाद चालत आहे. दोघींनी एक दुसऱ्यांची कन्व्हर्सेशन करत आहे. संवाद म्हणजे काय म्हणलं, कन्व्हर्सेशन करायचा. आणि त्याचा क्वेश्चन आन्सर्स दिलेला आहे. ते 4 क्वेश्चन आन्सर्स दिलेला आहे. मी 6 दिले आहे तुम्हाला. हे 6 तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. तुम्हाला तुमचा निबंध लेखनमध्ये काय करायचं आहे, फक्त तुम्ही या संवाद लेखन लिहा आणि क्वेश्चन आन्सर्स लिहा. हा चित्र तुम्ही झेरॉक्स करून काढा, ते स्टिक करा तिकडे. असा करून तुम्ही लिहू शकता. तर ॲट्रॅक्टिव्ह तुमचा निबंध लेखनचा जो भाग आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसणार. निबंध लेखनचा विभाग अट्रॅक्टिव्हच असायला पाहिजे. तर आज आपण काय करायचं, तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं मुलांनो, आपल्याला रीडिंग करायचं आहे. समजायचं आहे. नंतर आन्सर शोधायला इझी पडेल आपल्याला. तर आता काय करूया, फर्स्ट बघा चित्र दिसलं ना सगळ्यांना? सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केली आहे ना? तर बघा, नीता, आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. नीता काय म्हणते आजीला, आजी बघ, नदीचं पाणी दिसतच नाही. म्हणजे बघ, पाणी तर आहेच नाही, ब्रिजमध्ये उभे आहे पण पाणी पूर्ण सुकलेलं आहे, दिसतच नाही पाणी. आजी, हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. नदीत जलपर्णी उघडली आहे म्हणजे जलपर्णी म्हणजे काय, उगवणाऱ्या वनस्पती. नदीमध्ये ग्रीन छोटे छोटे वनस्पती उगतात ना मुलांनो, तो उगला आहे आणि पाणी दिसतच नाही. नीता, जलपर्णी म्हणजे काय ग आजी? आजी, पाण्यात उगणारे वनस्पती, पाणीमध्ये जे वनस्पती उगतात तो. नीता, ती पाण्यात का उगवते? ती काय विचारते, ती पाण्यात काय उगवते? आजी म्हणते, पाणी अशुद्ध प्रदूषित झाले की उगवते. कसा उगते तो? अशुद्ध पाणी, अशुद्ध म्हणजे खराब झाला पाणी किंवा प्रदूषित झाला, पोल्युशन झाला तर हा उगतो. नीता, आजी, आपल्यामुळे नदीत पाणी प्रदूषित झाला ना? ती काय म्हणते, आपल्या, राईट आहे ना मुलांनो, नदी समुद्र कशाला प्रदूषित झाला आहे? आमच्या मुले, आम्ही ते घाण करतात त्यामुळे ते प्रदूषित झाला आहे आणि त्याचा दुष्परिणाम पण माणूसवरच पडणार आहे. आता बघा, आजी, हो, माणसाच्या वाईट सवयीमुळे नदीची हानी होत आहे. वाईट सवय म्हणजे माणसाचा जो खराब आदत होती है ना बच्चों, वो खराब आदत के वजह से ये पानी गंदा हुआ है. क्योंकि जो समुद्र में जो हम कूड़े कचरे डालते हैं, फिर कितने लोग टॉयलेट वगैरह करते हैं, जाके नहाना धोना, भैंस गाय वगैरह धोते हैं,
भगवान को चढ़ाए फूल माले वगैरह हम पानी में बहाते हैं, ये सब के वजह से पानी प्रदूषित होता है। तो इसका कारण हम लोग ही है। शहराच्या सांडपाण्यातून रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपण्यात पाण्यातील किंवा कारखान्यातील सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फोरस ही द्रव्ये पाण्यात मिळवतील की जलपणी वाढते। अब क्या दिया है कि शहरों में जो कारखाने वगैरह होते हैं, देखो कारखाने में बहुत सारे केमिकल्स बनते हैं, अलग तरह का धुआं निकलता है जो एयर पोल्यूशन भी फैलाता है बच्चों, और जो वाटर पोल्यूशन भी फैलाता है। जो एक पाइप के द्वारा जो केमिकल्स होते हैं वो समुद्र में जाके गंदे केमिकल्स मिलते हैं, जिसके वजह से क्या होता है, और रासायनिक जो खेती करने के लिए आजकल शहरों में रासायनिक खादों का यूज़ होता है, इसके वजह से भी जो ज़मीन का जो फास्फोरस नाइट्रोजन ये जो केमिकल्स है ये जा कर के पानी में मिलते हैं और ये पानी को प्रदूषित करते हैं, और ये जलपर्णी तभी बढ़ती है। यानी ये जो गंदी वनस्पतियाँ उगती है ये तभी उगना चालू होती है गंदगी के कारण। जलपर्णीच वाढ ही ख्यात अर्थानी जल प्रदूषणाचे निर्देशक आहे। ये जलपर्णी यानी ये जो खराब हरी हरी वनस्पति उगी है ये प्रदूषण का लक्षण है, ये प्रदूषण का कारण है, ये कोई अच्छे लक्षण नहीं है, ऐसा उसकी आजी उसे समझाती है। नीता, अरे रे रे आजी आता या जलपर्णीत काय करायच? वो कहती है अरे ऐसा है आजी, तो क्या करेंगे हम लोग अब? आजी, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची। इसका सॉल्यूशन क्या है बच्चों? कि पानी खराब न हो, इसका ध्यान, काळजी यानी ध्यान हमें रखना चाहिए। तो अब ये जो पैसेज है, हर पैसेज जो बच्चों एग्ज़ाम में आता है वो ज़रूरी नहीं है जो मैं तुम लोगों को सॉल्व करवा रही हूँ वही आए। मैं तुम लोगों को टेक्निक बता रही हूँ कि किस तरीके से करते हैं। सबसे पहले ये एक संवाद लेखन था जिसमें से क्वेश्चन आंसर्स आप लोगों ने ढूंढ के लिखना है। फिर इस तरह का पैसेज भी आ सकता है जो मैंने पहले भी दिया है, वाचन करा आणि क्वेश्चन आंसर्स लिया, 2 का सॉल्व करवाए हैं पहले भी ऐसे के साथ। तो इस तरह के पैसेज का क्या होता है, सिर्फ आपको वो पढ़ना है और उससे कुछ ना कुछ सीखने मिलता है हमें। अभी देखो स्टार्टिंग कहाँ से हुआ था, देख रहे थे वो लोग पानी, फिर क्या हो गया उस पर डिस्कशन हुआ कैसे गंदा होता है, फिर कैसे सही होगा, फिर लास्ट में क्या है कि हमें ध्यान रखना चाहिए। शिक्षा क्या मिल रही है, हमें ध्यान रखना चाहिए कि हम पानी को प्रदूषित न करें। इस पैसेज से, इस संवाद लेखन से हमें ये समझ में आता है कि आजकल समुद्र नदी जो है वो प्रदूषित हो रहे, जल प्रदूषण हो रहे। किस कारण से? देखो ये बिल्डिंग शहर जो दिखा रहा है पिक में, इसमें से निकलने वाले कारखानों के धुएं, कारखानों के केमिकल्स के वजह से, फिर हम जो खेती में यूज़ करते हैं उसके वजह से, केमिकल्स के वजह से जो है पानी वो ख़राब हो रहा है और हरी हरी वनस्पतियाँ जलपर्णी उसमें उग रही है। तो हमें क्या करना चाहिए, इसका ध्यान रखना चाहिए कि ये प्रदूषण न फैले और न बढ़े। इस पैसेज से हमें ये सीखने मिल रहा है इस संवाद लेखन से। अब इसके क्वेश्चन आंसर्स देखेंगे। फर्स्ट है, नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते? शहरांच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खताचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपण्यात पाण्यामुळे, कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते। ये देखो ये आजी के पैसेज में पढ़ा ना हम लोगों ने, वो उसका आंसर आएगा। सेकंड, नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाय करायला येतील? नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून कारखान्यातील पाणी नदीत सोडू नये, तसेच शहरातील सांडपाणी नदीत सोडू नये। इसका सॉल्यूशन क्या है कि किस वजह से फैल रहा है, इसमें रीज़न बताया है कि कारखानों से निकलने वाले केमिकल्स की वजह से। तो क्या करना है कि जो कारखाने से निकलने वाले, कारखाने की जो पानी है वो नदी में न छोड़ा जाए, जो पाइप है जो नदी के साइड है उसे बंद किया जाए और कोई और रास्ता मार्ग ढूंढा जाए, तभी ही ये प्रदूषण नहीं फैलेगा। थर्ड, जलपर्णी उगल्यानी पाण्यावर कोणता परिणाम होतो? जलपर्णी जब उगती है तो पानी में क्या परिणाम होता है? जलपर्णी उगल्यानी पानी अशुद्ध होते। जलपर्णी उगेगा बच्चों तो क्या होता है, पानी भी ग्रीन गंदा हो जाता है, तो वो पानी हम यूज़ नहीं कर सकते, उससे बीमारी ही फैलेगी। तो वो क्या हो गया, वो पानी अशुद्ध हो गया, यूज़फुल नहीं है वो। फिर फोर्थ है, नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? अभी देखो ये हमारे ओन पर है कि नदी में जलपर्णी न हो, इसके लिए आपको क्या लगता है, आप क्या करोगे? नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये। सीधी सी बात है कि वो पानी नदी में न छोड़ा जाए, ये उपाय करेंगे हम। फिफ्थ है, नदीतले पाणी का दिसत नव्हते? नदीतले पाणी का ना दिसत होते? नदीतले पाणी जलपर्णी उगल्यामुळे नदीचे पाणी दिसत
नव्हते। जलपर्णी इतने सारे उसमें उगे हैं, देखो दिख रहा है डॉट 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 की पाणी नहीं दिख रहा था। फिर 6th है बच्चों, जलपर्णी म्हणजे काय? जलपर्णी म्हणजे पाण्याचा उगवणारी वनस्पति। क्या है उसका मतलब? पानी में उगने वाली वनस्पति। तो बच्चों ये आप लोगों को अपने निबंध भाग में ग्रामर बुक ओपन करेंगे, निबंध के विभाग में ये वाला पैसेज लिखेंगे, पिक्स स्टिक करेंगे और अवेलेबल होता है तो पिक स्टिक करना कोई कंपलसरी नहीं है, आपको अच्छा लगे सजावट के लिए इसलिए, नहीं तो फिर ये पैसेज लिख करके ये हेडिंग डालना है आप लोगों को, खालील चित्र पाहून व खालील संवाद वाचून खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा है। ये डालना है हेडिंग, और ये पैसेज जो दिया है संवाद लेखन ये लिखना है, और उसके बाद ये 6 क्वेश्चन आंसर्स आप लोगों को कंप्लीट करने हैं। ओके बच्चों, तो सबको समझ में आया ना? सबसे पहले हमें यही करना है, ये चीज़ हम तभी से, और कोई सा भी पैसेज आए बच्चों आप लोगों को रीडिंग करना है, उसको समझना है और फटाफट उसके क्वेश्चन उसके आंसर्स सर्च करने हैं। अगर आप लोगों को बराबर से नहीं समझ में आ रहा है तो क्वेश्चन के जो मेन वर्ड होते हैं वो पैसेज में ढूंढ करके वहाँ से आप अगर आपके पास टाइम नहीं है तो आप फटाफट वो देख सकते हैं, ऐसे भी आप लोग सर्च कर सकते हो। तो ये आप लोगों को होना चाहिए, ये कॉलेज लेवल तक आप लोगों को आता है, तो ये इससे आपकी निरीक्षण शक्ति, आपका ऑब्जर्वेशन लिया जाता है, आपके ऑब्जर्वेशन कैसे हैं, आपके व्यूज़ के ऊपर। ये पैसेज पढ़ोगे समझोगे तो उसके व्यूज़ के ऊपर एक क्वेश्चन आंसर्स होते हैं, तो आपको पढ़ना तो पड़ेगा ही वो पैसेज, इसलिए रीडिंग स्किल्ड आप लोगों की फास्ट होनी चाहिए। ओके स्टूडेंट्स, तो सबको समझ में आया आज का यही है टॉपिक, फिर कल हम दूसरा टॉपिक करेंगे। सो स्टूडेंट्स बाय, टेक केयर।